नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राष्ट्रीय घडामोडी बघत आहोत. इयरबुक 2025 आदरणीय देवा जाधवर सर यांच्या पुस्तकात. तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण भाग 1 पाहिला. आज आपण भाग 2 बघणार आहोत आणि राष्ट्रीय घडामोडी इयरबुक 2025 मधल्या आपल्याच कंप्लीट होतील. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजची पहिली न्यूज आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना. नेमकं काय आहे ते बघा. योजनेला मंजुरी मिळाली 25 नोव्हेंबर 2024ला. 1 जानेवारी 2025 पासून लाभ घेता येणार. ठीक आहे. आपल्याला लाभ कधीपासून घेता येणार आहे? 1 जानेवारी 2025 पासून. देशभरात प्रकाशित होणारे शोध निबंध आणि नियतकालिके केंद्रीय पद्धतीने उपलब्ध होणार. या योजनेसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम 3 वर्षासाठी म्हणजे 2025 ते 2027 या काळात खर्च केली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध जर्नल्स म्हणजे मासिके, नियतकालिके, संशोधन पत्रिका एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. केंद्र सरकारने या नवीन योजनेत सध्या 30 मोठ्या आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकाचा समावेश केला आहे. ही योजना देशातील 6,300 सरकारी उच्च शिक्षण संस्थांमधील 1,80,00,000 विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. फायदा: देशातील संशोधकांना शोध निबंधासाठी भटकंती करण्याची गरज भासणार नाही. हे शोध निबंध ई-जर्नल्स मध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे. आता बघा पुढची न्यूज. नवीन पॅन 2.0. केंद्र सरकारने QR कोड वैशिष्ट्यांसह नवीन पॅन 2.0 कार्डची घोषणा 26 नोव्हेंबर 2024 मध्ये केली. प्राप्ती कराचे म्हणजे कायमस्वरूपी खाते क्रमांक असणाऱ्या विद्यमान पॅन कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी या 1,435 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली. ठीक आहे. पुन्हा सांगते. प्राप्तिकराचे कायमस्वरूपी खाते क्रमांक असणाऱ्या विद्यमान पॅन कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी या 1,435 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे. हे कार्ड मोफत दिले जाणार आहे. सध्याचा पॅन क्रमांक वैध राहणार असून तो बदलण्याची गरज नाही. पॅन हा भारतीय करदात्यांना प्राप्तिकर विभागाने दिलेला अक्षर सांख्यिकीय 10 अंकी संच आहे. हा प्रश्न विचारला जातो, किती अंक असतात त्याच्यात? 10 अंकी संच आहे. आर्थिक व्यवहारांसाठी तसेच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवजांपैकी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्राप्तिकर विभाग करदात्याच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅनचा वापर करते. सुधारित पॅन कार्डवर QR कोड असणार आहे, ज्यामुळे संपूर्ण ऑनलाईन कामकाज अधिक सक्षम होईल. नवीन प्रकल्पांमुळे विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येईल. पुढे बघा. इमॅजिका थीम पार्क. देशातील दुसरे सर्वात मोठे मनोरंजक थीम पार्क अहमदाबादमध्ये होत आहे. जागतिक दर्जाच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेले इमॅजिका थीम पार्क साबरमती नदीवर 5,00,000 चौरस फूट रिव्हरफ्रंटवर उभारले जाणार आहे. ठीक आहे. देशातलं दुसरं कुठे? अहमदाबादमध्ये साबरमती नदीवर 5,00,000 चौरस फूट रिव्हरफ्रंटवर उभारले जाणारे इमॅजिका थीम पार्क. पुण्यातील इमॅजिका वर्ल्ड आणि साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या याबाबत हा करार झाला. मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली येथे इमॅजिका थीम पार्क आहे. हे देशातील सर्वात मोठे म्हणजे 60,00,000 चौरस फूट थीम पार्क आहे. ठीक आहे. आता साबरमती नदीवर जे उभारला गेले ते बघा 5,00,000 चौरस फूट आणि जे देशातलं सर्वात मोठं आहे ते 60,00,000 चौरस फूट. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा म्हणजे किती मोठं आहे ते बघा.
मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली येथे इमॅजिका थीम पार्क आहे. हे देशातील सर्वात मोठे थीम पार्क आहे. पुढे बघा, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 कोणाद्वारे प्रसिद्ध केला जातो? तर FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. अहवाल प्रसिद्ध कधी? सप्टेंबर 2024 मध्ये आणि क्रमांक कितवा आहे? 6वा. स्टेट फूड सेफ्टी इंडेक्सनुसार केरळ सलग दुसऱ्या वर्षी अव्वल राज्य ठरले आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिले 3 क्रमांक केरळ, मग तमिळनाडू आणि जम्मू काश्मीर. बघा, साऊथचे 2 राज्य पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहे. डायरेक्ट मग 3 नंबरला जम्मू काश्मीर आहे. नीट लक्षात ठेवा. केरळ, तमिळनाडू आणि 3 नंबरला जम्मू काश्मीर. सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची तरतूद सुनिश्चित करणे हे 2018-19 मध्ये सुरू केलेल्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकांचे उद्दिष्ट आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून. ठीक आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी सेलिब्रेट होतो? 7 जूनला. हा निर्देशांक डेटा व्यवस्थापन, अनुपालन, अन्न चाचणी, प्रशिक्षण आणि ग्राहक सक्षमीकरण या 5 मॅट्रिक्सच्या आधारे राज्याचे मूल्यांकन करते. 2023 मध्ये SFSI रँकमध्ये सुधारणा हे नवीन पॅरामीटर जोडले गेले. पुढे बघा, राज्यघटना निर्मिती 75 वर्ष पूर्ण. ही महत्त्वाची न्यूज आहे. राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सादर केल्याच्या ऐतिहासिक घटनेला 26 नोव्हेंबर 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण. या घटनेचा अमृत महोत्सव वर्ष 2025 मध्ये साजरा करण्यात येणार. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 2025ला. टॅगलाईन, आमचं संविधान आमचा स्वाभिमान. या निमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन केले. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा पहिला मसुदा दिला. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा पहिला मसुदा दिला. हा ऐतिहासिक दिन 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल संसदेची संयुक्त बैठक संविधान सदनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पुढे बघा, विद्या लक्ष्मी योजना. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नोव्हेंबर 2024 मध्ये. उद्देश काय आहे? कोणत्याही गरीब विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणात आर्थिक अडचणीमुळे खंड पडू नये. ठीक आहे. योजनेची वैशिष्ट्य बघा, वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना केवळ 3% व्याज अनुदानासह 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त आणि जमीनदार मुक्त कर्ज दिले जाईल. 3% व्याजाने 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त आणि जमीनदार मुक्त कर्ज. यासाठी PM विद्या लक्ष्मी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. पुढची न्यूज बघा, बिरसा मुंडा पुतळा अनावरण. दिनांक 15 नोव्हेंबर 2024. ठिकाण बानसारा पार्क, प्रवेशद्वार दिल्ली. कोणाच्या हस्ते? गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. पुतळ्याचे वजन किती आहे? 3000 किलो. उंची 20 फूट आहे. आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त. राष्ट्रीय आदिवासी दिन 15 नोव्हेंबर आणि जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट. दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रीय आदिवासी दिन 15 नोव्हेंबर आणि जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट. याच वेळी केंद्र सरकारने सराय काले खान चौकाचे नाव बदलून बिरसा मुंडा चौक करण्याचाही निर्णय घेतला. ठीक आहे. सराय काले खान चौकाचे नाव बदलून बिरसा मुंडा चौक. बिरसा मुंडा यांची जयंती 2021 पासून आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. ठीक आहे. 15 नोव्हेंबर आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. 2025 हे वर्ष आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यात येणार आहे. ठीक आहे. महत्त्वाची न्यूज आहे. आता हेनली पासपोर्ट निर्देशांक 2024 प्रसिद्ध ऑक्टोबर 2024.
जगातील प्रभावी पासपोर्ट कोणता आहे? सिंगापूर देशाचे. या यादीत भारत 83व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीच्या पाठीवर 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. ज्याच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट असेल त्या व्यक्तीला पृथ्वीच्या पाठीवरील जवळपास 195 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट असणारे देश अफगाणिस्तान, सिरिया, इराक, येमेन, सोमालिया, पाकिस्तान. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे जे टिक केलेले आहेत हे ऑलरेडी माझे घेऊन झालेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. फक्त तुम्ही बघून घ्या या न्यूज कोणत्या कोणत्या आहेत ज्या मी इन डिटेल कव्हर केलेल्या आहेत. आता पुढची न्यूज. लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे. 26 ऑगस्ट 2024ला केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमध्ये नवीन जिल्ह्यांसंदर्भात घोषणा केली. नवीन 5 जिल्हे पुढील प्रमाणे: झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा, चांगथांग. उद्देश प्रशासकीय सुलभता, नागरिकांच्या सोयीसाठी. आधीचे जिल्हे कोणते? लेह आणि कारगिल. लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 7 झाली. लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? 31 ऑक्टोबर 2019ला. बघा, हे सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपण रिपीट करणार नाही आहोत. ठीक आहे. आता आजच्या लेक्चरमधली शेवटची न्यूज. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. कायदा पास 25 ऑगस्ट 2005ला. कायदा लागू सप्टेंबर 2005. संपूर्ण देशात कायदा लागू एप्रिल 2008. या योजनेचे उद्दिष्ट मागेल त्याला काम. सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना होते, परंतु ऑक्टोबर 2009 मध्ये या योजनेचे नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्यांना 5 किलोमीटरच्या परिसरात काम दिले जाते. ठीक आहे. 5 किलोमीटरच्या परिसरात. अर्ज केल्यानंतर 15 दिवसात काम न मिळाल्यास त्याला बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली. मनरेगा योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असते. 1972 मध्ये महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेचे जनक वि.स. पागे म्हणजे विठ्ठल सखाराम पागे हे होते. महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारली. मजुरीचा सर्वाधिक दर असणारी राज्ये हरियाणा आणि सिक्कीम 374 रुपये आणि मजुरीचा सर्वात कमी दर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश 234 रुपये. नागालँड आणि अरुणाचल नॉर्थ ईस्टचे दोन्ही राज्य लक्षात ठेवा 234. आणि मजुरीचा सर्वाधिक हरियाणा आणि सिक्कीम 374. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं राष्ट्रीय घडामोडी आज इथे संपल्या आहेत. ज्या बाकीच्या उरलेल्या आहेत, ज्या इथे तुम्हाला मी टिक केलेल्या दाखवल्या त्या सगळ्या ऑलरेडी झाल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही जेव्हा हे तुमचं बघून होईल तेव्हा मी 1-2-4 दिवसांनी राष्ट्रीय घडामोडींवर एक 1 लाइनर घेऊन येण्याचा माझा म्हणजे आहे प्लॅनिंग. बघू कितपत मला म्हणजे करायचंच आहे मला, फक्त मी तुम्हाला शब्द देत नाही, पण मग माझं ते प्लॅनिंग आहे. तर मग मी 1-2-3 दिवसात राष्ट्रीय घडामोडींवर 1 लाइनर घेऊन येण्याची माझी इच्छा आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.